हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲरे ऑफ स्ट्रक्चर बघितलं होतं, त्याची थिअरी बघितली होती, त्याचा सिंटॅक्स बघितला होता, त्याचा एक्झाम्पल बघितलं होतं. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण हे क्वेश्चन्स बघणार आहोत. हे ॲरे ऑफ स्ट्रक्चरवरती कसे क्वेश्चन्स येतात पेपरमध्ये. MSBTच्या 70 मार्काचा जो पेपर असतो त्याच्यात तुम्हाला कसे क्वेश्चन्स येतात ॲरे ऑफ स्ट्रक्चरवरती. तर मित्रांनो, वर स्ट्रक्चर जेव्हा आपण बघत असताना ही क्वेश्चन्स केली आपण डिक्लेरेशन ऑफ सर्कल आणि हे बँक एम्प्लॉईचं हे बँक नेम आणि ब्रांच नेम आणि हे कोड. मग ते आणि या ॲरे ऑफ स्ट्रक्चरचे जी ही क्वेश्चन्स आहेत आणि ते स्ट्रक्चरचे निश्चित जी क्वेश्चन्स आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो, फरक फक्त इतकाच, हे क्वेश्चन्स फक्त एकासाठी विचारतात. हे वन आणि हे वन फक्त वन साठी विचारतात. वन एकच व्हेरिएबल साठी विचारतील. पण ॲरे ऑफ स्ट्रक्चरचे प्रोग्राम कसे विचारतील, हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे 2, 3 आणि 5 हे विचारतील. म्हणजे एक पेक्षा जास्त विचारले जातात. कसे विचारले जातात हे पहा. राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर बनवायचे आपल्याला. एम्प्लॉई नावाचा, हॅव्हिंग डाटा मेंबर नेम एक त्याचा डाटा नंबर पाहिजे, एज एक डाटा नंबर पाहिजे. नेम कशामध्ये, कॅर मध्ये, एज कशामध्ये, एंट मध्ये, STR स्टेट झाले, इथं स्टेट करा. स्टेट अँड सिटी, त्याचं स्टेट आणि स्टेट कोणता आहे ते बी कॅरेक्टर मध्ये आणि सिटी कोणती आहे ती बी कॅरेक्टर मध्ये. असं एम्प्लॉईचं दाखवायचं आहे. आणि किती एम्प्लॉईज साठी दाखवायचं आहे. ऍक्सेप्ट डाटा फॉर 2 एम्प्लॉईज अँड डिस्प्ले इट. 2 एम्प्लॉईजचाच डाटा डिस्प्ले करायचा आहे. वर हे प्रोग्राम आपण पाहिला होता, ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा हा प्रोग्राम आपण घेतला होता. इथं आपण किती ह्याच्यासाठी डिस्प्ले केलं तर किती स्टुडंटसाठी डिस्प्ले केलं तर 5 स्टुडंटसाठी. आता दोन जर स्टुडंटसाठी डिस्प्ले करायचं असतं, आपण काय केलं असतं, इथं असं 2 टाकून दिलं असतं. पण इथं आपण 5 स्टुडंटसाठी डिस्प्ले केले म्हणून 5 टाकणार. तर मित्रांनो पहा, इथं जितके बी स्टुडंटसाठी डिस्प्ले करायचं असेल 2 साठी तर 2 टाकायचं. 2 त्याची साईज द्यायची. कशाची, व्हेरिएबलचं नाव, हे व्हेरिएबलचं नाव S1 ची साईज 2 देऊन टाकायची. इथं 5 दिली ना, इथं 2 देऊन टाकायची. इथं 3 म्हणलं, क्वेश्चन मध्ये 3 म्हणलं की 3 देऊन टाकायची. जर इथं 2, 3, 4 एक पेक्षा जर जास्त म्हणलं तर समजायचं की ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा प्रोग्राम आहे, आणि एकच म्हणलं तर निस्ता स्ट्रक्चरचा प्रोग्राम आहे, सिंपल स्ट्रक्चरचा प्रोग्राम आहे. पण जर एक पेक्षा जास्त आलं तर ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा वापर करायचा. म्हणजे ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा वापर करायचा म्हणजे त्याच्यात आपल्याला फॉर लूप वापरावं लागणार, हे लक्षात घ्या. तर यापैकी आज मी 2च प्रोग्राम घेणार आहे, कोणतेही 2 प्रोग्राम घेणार आहे. आणि त्या 2 प्रोग्रामातले मी तुम्हाला प्रोग्राम्स एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला IMPs नाहीतर ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला IMPs टाकून देतो. एक स्पेशल व्हिडिओ बनवतो त्याच्या पुढचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे IMPs सगळे टाकून देणार आहे मी. तर IMPs एक्सप्लेन करून सांगणार, म्हणजे कसे पडतात, काय काय पडतात ते सांगणार आहे. ही PDF मी तुम्हाला लवकरच देणार आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती लिंकला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला त्या लिंकद्वारा आपला हे PDF डाउनलोड करता येईल. तर आजचं पहिलं हे घेऊ, हे क्वेश्चन पहिला घेऊ आणि हे क्वेश्चन एक घेऊ, आणि एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी देतो. पहा, हे क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी देतो. डेव्हलप ए प्रोग्राम युझिंग स्ट्रक्चर टू प्रिंट डाटा ऑफ 3 स्टुडंट्स हॅव्हिंग डाटा मेंबर नेम क्लास पर्सेंटेज. पहा काय काय प्रिंट करायचे. डाटा मेंबर्स कोणकोणते, नेम, क्लास आणि पर्सेंटेज. हे 3 डाटा मेंबर्स आहेत 3 स्टुडंटसाठी. म्हणजे S1 ची साईज काय राहणार, किती व्हेरिएबल राहणार, 3 व्हेरिएबल राहणार. आणि डेव्हलप ए प्रोग्राम युझिंग स्ट्रक्चर. पहा, स्ट्रक्चरचं युझिंग करायचं आहे. स्ट्रक्चरचं नाव दिलेलं आहे का, नाही. मग स्ट्रक्चरचं नाव तुम्ही काय घेणार, स्टुडंट घेणार. स्टुडंट स्ट्रक्चरचं नाव इथं स्टुडंट घ्या. पहा, हा प्रोग्राम, हा पहिला प्रोग्राम आणि हा तिसरा प्रोग्राम मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये करून दाखवणार आहे. तर चला, तर मग आता आपण आपला आजचं लेक्चर सुरू करूया. आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आपण दोन्ही प्रोग्राम करून टाकूया. तर मित्रांनो, मी आपला प्रोग्राम आता लिहून घेतलेला आहे.
तर आता आपल्या या प्रोग्राममध्ये मी आधी का म्हणून लिहून घेतला, कारण की आपला टाइम वाचावा म्हणून मित्रांनो. नसता हा प्रोग्राम लिहायला टाईप करायला मला खूप टाइम लागला असता आणि त्या टाइममध्ये मी तुम्हाला 2 प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगू शकलो नसतो. तर आता मी तुम्हाला हा प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगतो, कारण एकदम एवढा मोठा प्रोग्राम तुम्ही तुमच्या समोर बघितला तर तुम्हाला समजत नसेल काय होत आहे काय नाही. तर मी एक एक लाईन टू लाईन एक्सप्लेन करणार आहे, जसं की मी हमेशा करतो तसं. तर टेन्शन घेऊ नका, लाईन टू लाईन तुम्हाला एक्सप्लेन केला ना मग ती प्रोग्राम तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय झाले बघा, फॉर लूप वापरले आहेत आपण, बरोबर आहे. फॉर लूप काही काही जणांना हा प्रोग्राम समजलाही असेल. जर आपल्याला 2 एम्प्लॉई साठी घ्यायचं आहे तर आपल्याला व्हेरिएबलची साईज काय द्यावं लागेल, या ई ची साईज काय द्यावं लागेल, तर 2 द्यावं लागेल. 2 ह्याच्यासाठी घ्यायची असेल तर एम्प्लॉईज साठी. तर एम्प्लॉई नावाचं स्ट्रक्चर बनविलं आपण पहिल्यांदा. तर त्याच्यात आपल्याला काय काय घ्यायचं होतं, एम्प्लॉईचं नाव, एज आणि त्याचं स्टेट आणि त्याची सिटी. नाव कशात असतं, कॅर मध्ये. स्टेट कशात, कॅरेक्टर मध्ये. सिटी कशात, कॅरेक्टर मध्ये. कॅर कॅर कॅर. समजा एखाद्या एम्प्लॉईचं नाव आहे राम, त्याचं पुन्हा त्याच्यानंतर त्याचा स्टेट आहे महाराष्ट्र आणि त्याची सिटी आहे पुणे, त्याची एज आहे 29. तर हे सगळे त्या कॅरेक्टर ॲरेचे जे त्याच्या डाटा टाईपनुसार त्या व्हेरिएबलवरती स्टोअर होणार. तर हे तर तुम्हाला एवढं समजलं. त्याच्या साईज किती किती दिल्यात, 30 साईज दिली. नावाची साईज दिली म्हणजे 30 साईज, ह्याची साईज 30 दिली म्हणजे या नावाच्या ॲरेची साईज 30 दिली म्हणजे 30 एलिमेंट, 30 अक्षर, 30 लेटर अशी 1 2 3 4 5 6 7 हे असे FSJ असे 30 लेटर त्याच्यात बसू शकतात. एवढं मोठं 30 लेटरचं नाव सुद्धा त्याच्यात बसू शकतं. स्टेटची सुद्धा 20 ची साईज दिलेली आहे आणि सिटीची सुद्धा 20 ची साईज दिलेली आहे ॲरेची. तर हे तर स्ट्रक्चर कसं बनवितात तुम्हाला माहिती झालं कालच्या लेक्चरमध्ये. जर कुणाला माहिती नसेल तर कालचं लेक्चर बघून आपल्याला ह्याच्या आधीचं लेक्चर, या लेक्चरच्या आधीचं लेक्चर, कारण या लेक्चरच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲरे ऑफ स्ट्रक्चर काय राहतं. ॲरे ऑफ स्ट्रक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, ॲरे ऑफ स्ट्रक्चरमध्ये फॉर लूप वापरलेला आहे. फॉर लूप वापरून आपण हे डिस्प्ले केलेलं आहे. आधी युजरकडून सगळं एंटर करून घेतलं 2 एम्प्लॉईजसाठी. पहिल्या एम्प्लॉईजसाठी काय केलेलं आहे, त्याचं नाव घेतलेलं आहे. हे पहा, स्कॅनएफचा वापर करून ई ऑफ आय डॉट नेम टाकलेला आहे. म्हणजे काय, या ई ऑफ आय नावाच्या स्ट्रक्चरवरती जाऊन, या नेम नावाच्या व्हेरिएबलवरती जाऊन याच्यावर व्हॅल्यू स्टोअर करीन. कोणती, जी युजरने टाकली ती. स्कॅनएफचा वापर केल्यानंतर जी युजरने व्हॅल्यू टाकली ती. आय इथं डिक्लेअर केलेला आहे, आय इथं डिक्लेअर केलेला आहे. इंटिजर आय डिक्लेअर करायचं. त्यानंतर तुम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर केला, जे स्ट्रक्चरवरती त्याची साईज किती दिली, स्ट्रक्चर व्हेरिएबलची साईज म्हणजे तितके व्हेरिएबल आपण त्या स्ट्रक्चरसाठी, एम्प्लॉईजसाठी. आता 2 एम्प्लॉईजसाठी आपल्याला डाटा घ्यायचा आहे. तर इथं एम्प्लॉई ई ची साईज किती देणार, 2. साईज म्हणजे काय, ते इथं E1 आणि E2 असं राहणार आहे. 2 व्हेरिएबल्स राहणार आहेत. कशाचे व्हेरिएबल्स, या स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स. तर या स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स राहणार आहेत आणि ती व्हेरिएबल्सची साईज पळविण्यासाठी E1 एकदा राहणार, E2 एकदा राहणार, अशी किती पण साईज साठी तुम्ही करू शकता. तर ती पळविण्यासाठी जितकी साईज तुम्ही इथं देता तितकी साईज तुम्हाला इथं डिक्लेरेशन मध्ये आयच्या सोबत इथं फॉर लूप मध्ये द्यावी लागेल. तर मित्रांनो, आता पहिल्या एम्प्लॉईज साठी म्हणजे E1 साठी हा पहिला कंडिशन ट्रू राहिली. E1 साठी मग हा पहिला प्रिंटएफ डिस्प्ले होणार, एंटर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई हे असं डिस्प्ले होणार. त्यानंतर नेम तुम्ही युजर कडून घ्यायचं स्कॅनएफचा वापर करून. आणि तुम्हाला सांगितलेलं नेम कसा घेतात, एज कशी घेतात, इंटिजर. इथं पर्सेंट का आपण वापरला ऍक्सेस स्पेसिफायर, तर ते कारण आपण इंटिजर मध्ये व्हॅल्यू घेत आहेत म्हणून एज कशी राहते इंटिजर मध्ये. आणि जेव्हा आपण स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू घेतोय तेव्हा आपल्याला पर्सेंट ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर लावावं लागतंय. आणि इथं E1 साठी येणार पहिल्यांदा E1 डॉट स्टेट वरती व्हॅल्यू जाणार आणि E2 डॉट स्टेट वरती दुसरी व्हॅल्यू जाणार. म्हणजे दुसऱ्यांदा स्टेट जेव्हा एंटर केला तेव्हा या कॅरेक्टर वरती व्हॅल्यू जाणार. अशी सेम 2 एम्प्लॉई साठी तर घेणार व्हॅल्यू. आणि 2 एम्प्लॉई साठी सेम डिस्प्ले करायला आपल्याला खाली एक असा सेम फॉर लूप वापरावा लागेल आणि ते डिस्प्ले करण्यासाठी राहील. जसं की आपण ॲरे मध्ये ॲरे घेत होतो, ॲरे जसं आपण युजर कडून एंटर करून घेत होतो तेव्हा आपल्याला हा फॉर लूप वापरावा लागत असायचा. तर जेव्हा ॲरेची साईज, जर ॲरेची साईज 10 असली तर इथं आपण काय टाकायचो, 10 टाकायचो.
पण आता इथं जी साईज तुमच्या व्हेरिएबलची राहील स्ट्रक्चर व्हेरिएबलची ती साईज इथे टाकायची आहे. आता डिस्प्ले करायला सुद्धा सेम वर जे वापरले फॉर लूप तेच खाली फॉर लूप वापरायचा आणि प्रिंटएफचा वापर करून सगळं डिस्प्ले करून टाकायचं. काय काय नेम, एज, स्टेट आणि सिटी हे सगळे डिस्प्ले करून टाकायचे त्यांची ऍक्सेस स्पेसिफायर लावून प्रत्येक ह्याचं डिस्प्ले करून टाकायचं. आणि कसं वापरतात माहिती आहे तुम्हाला, डॉट ऑपरेटर का म्हणून वापरला इथं, कारण की स्ट्रक्चर व्हेरिएबल डिस्प्ले करायला आपल्याला डॉट ऑपरेटर वापरावं लागतं म्हणून. तर होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. तर रन करून बघूया हा प्रोग्राम आपण. पहा मित्रांनो, एंटर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई ही पहा, एंटर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई. थांबा, एक मिस्टेक झाली आपली इथं, ही %d काढून टाका इथलं. आता पहा, एंटर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई. एंटर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई. पहिल्यांदा एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईचं नाव आपण दीपक ठेवू. एम्प्लॉईचं नाव आपण दीपक ठेवू. त्यानंतर एम्प्लॉईची एज, सपोज एम्प्लॉईची एज 24 करू. एम्प्लॉईचं स्टेट, एम्प्लॉईचं स्टेट महाराष्ट्र. आणि एम्प्लॉईची सिटी, एम्प्लॉईची सिटी नांदेड ठेवू. तर आता मी जेव्हा एंटर दाबेन तर मला दुसऱ्या एम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायला सांगेन. 2 एम्प्लॉईचा डाटा घ्यायचा ना, पहिला एम्प्लॉई हा आणि दुसरा एम्प्लॉई आपल्याला घ्यायचा आहे. तर दुसरा एम्प्लॉई आपण काय करू, प्रतीक घेऊ. प्रतीक, त्याची एज आपण 20 देऊ. त्याचं स्टेट आपण देऊ महाराष्ट्रात देऊ. त्याची सिटी पुणे देऊ. पहा, एंटर केल्यावर दोन्ही एम्प्लॉईचा डाटा आपल्या समोर डिस्प्ले झालेला आहे मित्रांनो. प्रतीक आणि दीपक ह्या दोन्ही स्ट्रिंग त्यांच्या स्टेट, त्यांची एज, त्यांची सिटी या ह्याच्यासोबत डाटासोबत डिस्प्ले झालेला आहे. तर मित्रांनो, अशी किती पण एम्प्लॉईसाठी तुम्ही करू शकता. इथं तर 2 एम्प्लॉईसाठी डाटा घेतलेला आहे आणि त्यांचा डाटा सिरियल वाईज एका स्ट्रक्चरनिशी डिस्प्ले केलेला आहे. स्ट्रक्चरचा अर्थच काय मित्रांनो, की एक स्ट्रक्चर राहणार म्हणजे आधी नेम, पुन्हा एज, पुन्हा स्टेट, पुन्हा सिटी, असं किती पण जणांचं आपल्याला 1000 जरी एम्प्लॉईज राहिले तर पूर्ण कंपनीचे एम्प्लॉईज असं स्ट्रक्चरनी सगळं तुमच्या समोर मांडलं जाऊ शकतो मित्रांनो. प्रत्येक एम्प्लॉईनी जर हे असं आपली डिटेल्स दिली तर त्याला एका जागी करून असं स्ट्रक्चर वेनी मांडलं जातं. त्यामुळे स्ट्रक्चरचा यूज होतो मित्रांनो आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा. तर हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. आता चला तर आपण नेक्स्ट प्रोग्राम घेऊया आपला. तर मित्रांनो, आपला तिसरा क्वेश्चन काय होता बघा. स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं होतं आपल्याला. स्टेशनरी नावाचं स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं. त्याच्यासोबत त्याचा डाटा कोणकोणते, डाटा मेंबर्स कोणकोणते राहिले होते. स्टेशनरीचं नाव म्हणजे पेन, पेन्सिल, काही पण अशी स्टेशनरी असू शकते. त्याचे नाव, त्याची क्वांटिटी, पेन्सिलची, पेनची किती क्वांटिटी युजरनी घेतलेली आहे आणि त्याची कॉस्ट अँड इट्स कॉस्ट एक्सेप्ट करायचं आहे आणि डिस्प्ले करायचं आहे. किती आयटमसाठी, 5 आयटमसाठी. म्हणजे स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलची साईज किती राहणार, 5 राहणार. 5 आयटमसाठी डिस्प्ले करायचं म्हटल्यावर स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलची साईज 5 राहणार. तर आता याच प्रोग्राममध्ये, या एम्प्लॉईच्याच प्रोग्राममध्ये चेंजेस करून आपण हा प्रोग्राम करून टाकूया. तर कसा करतेत बघा, चेंजेस सुद्धा करता आले पाहिजे एका प्रोग्रामरला. तर इथं एम्प्लॉईच्या जागी तुम्ही स्टेशनरी नावाचा स्ट्रक्चर बनवा. त्यानंतर मेंबर्स कोणकोणते पहा. नेम, पहिलं नेम तर हे सारखंच राहू द्यायचं. वाटल्यास ह्याची साईज चेंज करायची असेल तर साईज चेंज करू शकता. साईज ह्याची 10 देऊया, कमी करून टाकूया, कारण की मेमरी वाचली पाहिजे ना आपली. जास्ती मेमरी देऊन वायाच जाणार आहे अशी. क्वांटिटी कशामध्ये राहते, इंटिजरमध्ये राहते. क्वांटिटी इंटिजरमध्ये राहते म्हणून इंटिजर नावाचाच डाटा टाईप राहू दे. एजच्या जागी क्वांटिटी टाका. आणि काय घ्यायचं आहे, कॉस्ट कशामध्ये राहते, इंटिजर मध्येच राहते. कॉस्ट सुद्धा इंटिजर मध्ये राहते, त्यामुळे इंट करून टाका याला सुद्धा. आणि ह्याची काय गरज नाही, सिटीची काय गरज नाही आपल्याला, त्यामुळे सिटी काढून टाका. त्यानंतर आपण या इंट डॉट मेन या इंट डॉट मेनच्या फंक्शनच्या मध्ये येतो आपण.
तर यामध्ये स्ट्रक्चरचं नाव डिस्प्ले करा. स्ट्रक्चरचं नाव काय टाकलं होतं आपण? स्ट्रक्चरचं नाव पहा, स्ट्रक्चरचं नाव स्टेशनरी टाकलं होतं. मग सेम खाली सुद्धा आपण स्टेशनरीच टाकणार. जे तिथं स्ट्रक्चरचं नाव दिले ते स्ट्रक्चर टाकायचं आणि स्टेशनरीच्या रिलेटेड कोणताही ऑब्जेक्ट बनवून टाकायचं. स्टेशनरीचं यस म्हणल्यावर स्टेशनरीचा ऑब्जेक्ट साईज किती देणार? साईज 5 देणार. कारण की आपल्याला 5 आयटम्स घ्यायचे आहेत युजरकडून, 5 आयटम्स डिस्प्ले करायचे आहेत. हा तसंच राहणार. या मित्रांनो, या फॉर लूप मध्ये कसा चेंज होणार पहा. फॉर लूप मध्ये इथं जी 2 आहे का त्याच्या जागी 5 होणार. फक्त एवढाच चेंज राहणार आणि खाली सुद्धा डिस्प्ले करताना सुद्धा 5 राहणार. पहा, जसा फॉर लूप इथं तसा फॉर लूप इथं, एवढाच चेंज आहे. बाकी सगळे एक स्ट्रक्चरचा प्रोग्राम तुम्हाला जमला, स्ट्रक्चर ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा, बाकी किती पण प्रोग्राम येऊ द्या तुम्ही त्याच्यावर करू शकतात काही पण चेंजेस. त्यानंतर मित्रांनो इथं ई आहे ना, इथं एस करून टाका. प्रत्येक ई नावाच्या व्हेरिएबलच्या जागी एस करून टाका. प्रत्येक ठिकाणी एस आलं पाहिजे आणि प्रत्येक हे त्याच्या ऍड्रेस वरती स्टोअर राहिलं पाहिजे. पहा, इथं ऍड्रेस टाकून द्या, इथं ऍड्रेस टाकून द्या. इथं सुद्धा ऍड्रेस ऑपरेटर ऍड करा, म्हणजे त्या ऍड्रेस वरती ते स्टोअर होऊन जाईल आणि इथं डिस्प्ले होऊन जाईल. इथं पण ई आहे ना, इथं पण एस करून टाका. एस सर्व ईला एस करून टाकायचं. पण याची तर काही गरज नाही आपल्याला. मग हे प्रिंटएफ डिलीट करा. पहिलं काय आहे? नेम आहे. दुसरं काय आहे? क्वांटिटी. आता क्वांटिटीच्या जागी क्वांटिटी टाका आणि नेमच्या जागी नेम टाका. करून कॉपी. एजच्या जागी क्वांटिटी आणि डिस्प्ले करताना सुद्धा क्वांटिटीज डिस्प्ले करायची म्हणून इथं क्वांटिटी. त्यानंतर कॉस्ट डिस्प्ले करायची प्रोडक्टची, आयटमची म्हणजे प्रोडक्टची कॉस्ट सुद्धा तुम्हाला डिस्प्ले करायची म्हणून कॉस्ट. याची काय गरज नाही, या सिटीची काय गरज नाही म्हणून हे सुद्धा काढून टाका. ज्याची गरज आहे तेच ठेवायचं, ज्याची गरज नाही त्याला काढून टाकायचं. %d करा. %d का म्हणून कॉस्ट कशामध्ये राहते? इंटिजर मध्ये. इंटिजर साठी कोणती व्हॅल्यू वापरतो आपण? %d व्हॅल्यू वापरतो. नेम साठी एस %f. एंटर प्रोडक्ट्स एंटर केल्यानंतर त्यांची व्हॅल्यू इथं %d करा, इथं %s जागी %d करा. तर पहा मित्रांनो, आता आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल. तर एम्प्लॉईच्या जागी आयटम्स टाका. पहा, आता 5 आयटम्स आपले घेणार आणि 5 आयटम्स कसे डिस्प्ले होतात ते बघा, एका खाली एक. तर पहा, आता आपण प्रोग्राम रन करतो मी. आपला प्रोग्राम पहा, कुठं एरर आला आपल्या प्रोग्राम मध्ये? %d च्या जागी हे डॉट स्टेट आहे का, तिथं एरर आलेला आहे. पाहूया डॉट स्टेट का म्हणून एरर आला. कारण की इथं आपण घेताना काय केली? कॉस्ट. आणि स्टेट काय आहे? हे टेस्ट स्टेटच्या जागी कॉस्ट आपण टाकलेलं नाही, डिस्प्ले करताना कॉस्ट टाकलेलं नाही, मग तिथं एरर आला. पहा, पेन सॉरी एजच इथं हे चेंज झालं नाही आपलं. पहा, हे इथलं चेंज झालं नाही. इथं सुद्धा क्वांटिटी टाकून द्या. QEN म्हणजे क्वांटिटी आणि इथं कॉस्ट असं टाकून द्या. इथं सुद्धा एज आहे ना, इथं QEN टाकून द्या. क्वांटिटीला QEN टाकून दिलंय, ते तुम्ही समजून घ्या. कॉस्ट. पहा, नेम काय आहे? पेन. त्याच्यानंतर क्वांटिटी किती त्याची? पेनची क्वांटिटी 5. त्याची कॉस्ट किती? एका पेनची ₹10. दुसरा प्रोडक्ट एंटर करा. दुसरा प्रोडक्ट काय? पेन्सिल. त्याची क्वांटिटी किती? त्याची क्वांटिटी 13. त्याची क्वांटिटी 13 करूया आपण. पेन्सिलची प्राइस 5 ठेवूया. त्यानंतर आणखीन प्रोडक्ट्स कोणतेही सुद्धा प्रोडक्ट्स तुम्ही टाकू शकता. बॉटल, त्याची क्वांटिटी 1, त्याची प्राइस 50. त्यानंतर कंपास, त्याची क्वांटिटी आणि त्याची प्राइस. आणखीन एक प्रोडक्ट
पाऊच, त्याची क्वांटिटी आणि त्याची प्राइस. पहा मी आता जर एंटर केलं तर 5ची प्रोडक्ट मला डिस्प्ले होऊन येतील. पहा आयटम्स कोणकोणते आहेत, पेन, पेन्सिल, बॉटल, कंपास, पाऊच. ही 5 प्रोडक्ट्सचे त्यांच्या किंमत, त्यांची क्वांटिटी हे सर्व एका स्ट्रक्चर्ड वेनी डिस्प्ले होऊन आलेलं आहे मित्रांनो. 5 प्रोडक्टसाठी आपल्याला डिस्प्ले केलेला आहे. 5 प्रोडक्ट एक्सेप्ट केलेले आहेत, आधी युजर कडून एक्सेप्ट केलेले आहेत कोणते पण 5 प्रोडक्ट आणि ते डिस्प्ले केलेले आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला असे प्रश्न पडतात मित्रांनो, त्यामध्ये तुमचा लॉजिक चेक केला जातो, फॉर लूप बरोबर आहे का नाही, हे असे डॉट ऑपरेटर वापरलाय का नाही चेक केला जातो, स्ट्रक्चर बनवलेलं आहे का नाही, व्हेरिएबल्स चेक केले जातात, त्या व्हेरिएबल्स मध्ये सगळं डिक्लेअर केले का नाही हे चेक केलं जातं, तुमचा प्रोग्राम रन होणार आहे का नाही हे चेक केलं जात नाही तिथं, तुमच्या प्रोग्रामचं लॉजिक चेक केलं जातं आपल्या फायनल MSBTच्या पेपरमध्ये. तर मित्रांनो आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होप की तुम्हाला आपलं आजचं लेक्चर समजलं असेल आणि ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला IMP क्वेश्चन्स देणार आहोत. या युनिटच्या ॲरे अँड स्ट्रक्चर या युनिटचे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे. 2 मार्कासाठीचे, 4 मार्कासाठीचे आणि 6 मार्कासाठीचे कोणकोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत प्रिव्हियस इयर पेपरच्या दृष्टिकोनाने. तर ती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.